नमस्कार, सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सुभाषनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांसह प्रवेशोत्सव उत्साहात. आमदार महेश शिंदे शाळेसाठी स्वखर्चातून बोरवेल देणार. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कोरेगाव शहरातील सुभाषनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि स्वागतपर उपक्रमांच्या माध्यमातून प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या आमदार महेश शिंदे यांनी शाळेच्या दीर्घकालीन पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची घोषणा करत स्वखर्चातून नव्याने बोरवेल खोदून देण्याचे आश्वासन दिले. शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. सजवलेल्या महिंद्रा थार जीपमधून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेच्या परिसरात शैक्षणिक उपक्रमांची गुढी उभारण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या पावलांचे ठसे घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची संस्मरणीय सुरुवात करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते किरण देशमुख यांनी शाळेसाठी कूपनलिकेची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार महेश शिंदे यांनी भाषणात शाळेसाठी कूपनलिका देत असल्याचे जाहीर करत पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा शब्द दिला. यावेळी त्यांच्या हस्ते कडीपत्ता, पिंपळ आणि लिंबू या झाडांचे वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना आमदार शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यातील शिक्षण विभागाच्या कार्याचे कौतुक केले. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य होत असल्याचे सांगत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षकांच्या चेहऱ्यावर भावी पिढी घडवण्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच कोरेगाव शहर, तालुका आणि विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांच्या सर्व मूलभूत समस्या सोडवण्यास आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार शिंदे यांनी त्यांच्या बोलीभाषेत गप्पा मारून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. अभ्यास कोणी कोणी केला आहे असा प्रश्न विचारत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन करताना पालक किंवा कुटुंबातील सदस्यांशिवाय इतर कोणाच्या बोलण्यावरून बाहेर जाऊ नये, अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि अशा प्रकारची कोणतीही बाब शिक्षकांच्या निदर्शनास तातडीने आणावी असे आवाहन केले. यावेळी गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, गट शिक्षण अधिकारी कोमल दरेकर, शिक्षण विस्तार अधिकारी वनिता मोरे, माजी विस्तार अधिकारी अनिता सूर्यवंशी, केंद्रप्रमुख विठ्ठल स्वामी, मुख्याध्यापक संजय मोहिते, शिक्षक विजयकुमार भुजबळ, वैशाली बागाव, सारिका टंकसाळे, रेश्मा भागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब गांधले, सामाजिक कार्यकर्ते संजय दुबळे, किरण देशमुख, शहाजी फरतडे, गजानन बर्गे, ॲडव्होकेट केदार केंजे तसेच प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिक उपस्थित होते. प्रवेशोत्सवानिमित्त शाळेच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहवर्धक वातावरणात झाली. ओके, चला सर्वांनी शांत बसायचं आहे. सन्मान्य नामदार शिंदे साहेब या ठिकाणी एक पुस्तक आणि आम्ही पुस्तक आणि गुलाब पुस्तक तुम्हाला पोरांची संवाद घेऊ द्या, सगळ्यांना बोलू द्या. ओके, तुमचा प्राथमिक मुलांना काय द्यायचे तेवढं द्या. आमची सरकार घेऊ नका. ओके, फक्त या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेब यांची सूचना आहे की सत्कार कोणाचे घेऊ नका. तरी पण या मुलांच्या मार्फत तुमचा एक पुष्पगुच्छ आणि फुलं देऊन आम्ही सत्कार करू इच्छितो. सगळ्यांचाच घ्या. हा, सगळ्यांचाच घेऊ. एकत्र घ्या. व्हिडिओ मॅडम, आम्ही सगळे शिक्षणाधिकारी. ओके, या ताईंचा आणि सभापती मॅडम यांच्या
शुभसंदेश तर दिले जात आहेत. सर्व आहे? हे पण धरा. पुस्तकाचं वाटप होते. सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक मिळणार आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्या दिवशी सगळ्यांचं वाटप या ठिकाणी होत आहे. सन्मान्य साहेबांच्या मान्यवरांच्या हस्ते सगळ्यांचं मनपूर्वक आभार. नंतर मोफत बूट आणि सॉक्स खाली हे काम चालू आहे. मोफत बूट व सॉक्सचं वाटप होत आहे या ठिकाणी. पहिल्या दिवशी मिळतं. ओके. साहेब आपल्या महाराष्ट्राखाली आणि आपलं महाराष्ट्र सरकार या शैक्षणिक विकासावर खूप भर दिलेला आहे आणि मुलं चांगली शिकली पाहिजे, टिकली पाहिजेत या दृष्टीने मी प्रयत्न करतो. चला या. पहिले पाऊल त्याच्यात पाऊल घालून पुढं टाकायचं. आणि हाच पाऊल माझा भारत देश घडवणार आहे, माझा भारत देश पुढे नेणार आहे. यासाठी साहेब तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि आमच्या मुलांना अजून महाराष्ट्राचं करायचंच आहे तुम्हाला, पण नेहमी या ठिकाणी साहेब हॉलची एक उपलब्धता आम्हाला गरजेची आहे. त्या ठिकाणी तुमचं महाराष्ट्र आणि नेहमी तो पूर्ण जातोय त्याचाही आनंद होतो की शाळेचं निर्लकन खोल्या होणार आहेत आणि नवीन इमारत होणार आहे. आपल्याकडे लक्षात ठेवा त्याची प्रोसिजर सुरू झाली आहे. चला पहिले पाऊल हे नेहमी लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे आणि त्या साहेबांच्या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे. सन्माननीय नामदार साहेब यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा शुभ संदेश द्यावे. पहिल्यांदाच शाळेत त्यांनी हात वर करा. पहिल्यांदाच कोण आलंय शाळेत? आता शाळा बघितली कोण कोण आहे? पहिल्यांदा शाळेत कोण आलंय आज? पहिलीचे किती आहेत? अरे बापरे, एवढे जण आलाय तुम्ही. वर्षी शाळेत आलेले कोण कोण आहेत? आता तुम्ही मोठे झाला ना, आता नवीन आलेल्यांपैकी आईची आठवण कोणाला येते सांगा? आईची आठवण कोणाला येते का इथल्या? आईची आठवण येते का? कोण कोण रडतं रे तुमच्यातलं आईची आठवण आली की? कोण कोण रडता? सगळेच रडता? बर बर बर, छान. आज तुम्ही सगळे पहिल्यांदा शाळेत आला ना, मग कसं वाटतंय? बरं वाटतंय का? सगळ्यात आवडतं कोण तुमचं सांगा मला? सगळ्यात तुम्हाला कोण आवडतं? आई का बाबा? अरे कोण आवडतं बोला ना. एक नंबर तुम्हाला तो. कुणाला आई आवडते त्यांनी हात वर करा. 90% हात वर गेले. तू एकटाच पाडलाय बर. मग आई आजारी असल्यानंतर तुमच्यातलं कोण कोण मोबाईल खेळतं मला सांगा? मोबाईल मध्ये कोणी लक्ष घाल नाही. आई आजारी पडल्यावर तुम्ही काय करता? सांगा कोणीतरी बोल. नाही नाही, त्याला बाईशी बोल. तुम्ही कोणी मध्ये बोल नका. आई आजारी पडल्यावर तुम्ही काय काय करता? आईच्या शेजारी बसता का नाही? वाईट वाटतं ना मनाला. मग आता शिकणार कोणासाठी शिकणार? आईला सुखी ठेवण्यासाठी शिकणार का नाही? हळूच बाप पण म्हणा की ते बरोबर ना. बाबा आवडत नाही का? पण कुणानंतर आई नंतर. पहिल्यांदा आई आवडते. मग आई बाबाला सुखी ठेवायचं असलं तर काय केलं पाहिजे तुम्हाला? ते शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. झालं पाहिजे का नको? शिकायचं ना. बर, मग आता आपलं शिक्षण कोण देणार? आपले मिस आणि सर देणार ना. देणार नाही? मग आपण कुणाची सेवा करायची? आईची, बाबांची आणि आपल्या गुरुजनांची सेवा करायची. कुणाचं ऐकायचं? आई बाबा आणि शिक्षकांचं ऐकायचं. कोण बोलवायला आलं जे ओळखीचं नाही त्याच्याबरोबर जायचं का आपण? अजिबात जायचं. आपला ओळखीचा माणूस नसणारा बोलायला आला तर त्याच्याबरोबर बोलायचं सुद्धा. रस्त्यावरती कोणतरी अनोळखी बोलवायला लागलं तर पहिल्यांदा कोणाला सांगायचं? मॅडमला सांगायचं. काय सांगायचं? ते माझ्या ओळखीचे नाहीत आणि ते मला बोलवतात. कोणी परस्पर
बाहेर कोणी बोलवलं तर जायचं, बरोबर? अभ्यास करणार आता? अभ्यास कशासाठी करायचा? आई बाबांसाठी करायचा ना? किती जण अभ्यास करतात? हात वर करा. अरे का तुला एबीसीडी तर येते, आज शाळेत पहिला आलाय ना, कारण अभ्यास करतोय. छान छान. अंगणवाडीत चालू आहे. मला वाटतं इथे एखादा आपण कम्युनिटी हॉल बांधून घेऊया मोठा. आपल्या वर प्लेनच आहे ना, आपल्याला वर चढण्यासाठी एखादा मॅडम एक थोडस जरा जिना आहे, तर वरच्या हॉलचं प्रपोजल जरा द्या. मी इमिजिएट पैसे उपलब्ध करून देतो. आणि मुलाशी खाली बसण्यापेक्षा त्यांचे सगळे कार्यक्रम जर वरच्या हॉलला झाले, लिकेज पण होत नाही आणि वर हॉल पण होतो. दोन्ही गोष्टी आपण करून घेऊया. एक बोरची आवश्यकता आहे. पाणी जरा कमी यायचं शाळेत. बोर आहे पण जुनी गेलेले आहेत त्यात, म्हणजे बिघाडायचं. उद्या सकाळीच बोरची गाडी पाठवून आपल्या मार्फत देऊन टाकू. एखादा स्पॉट कुठला तरी बघा. आणि झाडं मात्र आहेत चांगले, अजून काही लावून घेता आली तर घ्या. अशोकाची झाडं नसावीत, कारण त्याच्यामुळे मुलांना श्वसनाचे आजार होतात आणि ते ऑक्सिजन घेतात, देत नाही. हे झाड आहे, हे झाड खूप चांगलं आहे. झाड चांगलं आहे. बाकी सगळी झाडं चांगली आहेत. हे पण झाड चांगलं आहे. फक्त ती झाडं तेवढी काढा आणि नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न करा. चालेल. मग आता आम्ही जाऊ का? चॉकलेट घेऊन जाणार आहे. जाऊ का चॉकलेट घेऊन? चॉकलेट पाहिजे का नको? नको चॉकलेट? घे चॉकलेट. जाऊ सगळ्यांना चॉकलेट देणार, त्यानंतर खाल्लं पण म्हणून आईची आठवण येणार. तू चॉकलेट खातो म्हणून. मग आता अभ्यास करायचा भरपूर. आता पुढच्या वर्षी पुन्हा एकदा येणार, बरोबर? तुमच्या वेळेला आलो होतो की नाही मी? तुम्ही आला होता त्यावेळेला सुरुवातीला, पहिल्या दिवशी मी आलो होतो. आता तुम्ही मोठे झाला, पुढच्या वेळच्या बॅचला येणार. चालेल, येऊ. रामकृष्ण. बाबा इकडे बाबा. हॅलो. बादली काढा मत नाही. इकडे बघा दादा, इथं उभा राहा. तुम्ही इकडून सगळीकडे प्रचंड मुलांना समजावून लागवड करायची. या तिन्ही वस्तू जर आपल्या दैनंदिन जीवनात असतील तर मग होत नाही. शाळेमध्ये प्रचंड झालं. शालेय पोषण आहाराच्या प्रत्येक डाळीमध्ये तुमचं शेंगा वापरतो. त्यासाठी तुमचं प्रामुख्याने आम्ही पण आता विषमुक्त स्वयंपाकगृह घेतलेलं आहे. पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळेत टाकलं पाहिजे. ही शाळा म्हणजे गुणवत्तापूर्ण सर्वांची शिक्षण देणारी जिल्हा परिषद शाळा आहे. आजपर्यंत सर्व अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा परिषद सातारा यांच्या विविध उपक्रम यावर्षी सुद्धा गुणवत्ता राबवलेले आहेत. त्यासाठी सर्वांनी जिल्हा परिषद शाळेतील आपल्या पालकांना आपल्या पाल्यांना घालावं.